दुधी भोपळा हा खायला अतिशय पौष्टिक असतो, पण लहान मुलांना तो खायचा नसतो. मग अशा वेळेस त्यांना कसं खाऊ घालायचं? तर अशा पद्धतीने दुधी भोपळ्याचे धिरडे करायचे. करायची पद्धत एकदम साधी सोपी आहे आणि खायला एकदम पौष्टिक असे हे धिरडे तयार होतात. तर त्यासाठी काय करायचं आहे, इथे मी दुधी भोपळा घेतलेला आहे. शक्यतो भोपळा कोवळा घ्यायचा, तो स्वच्छ धुवून घ्यायचा. त्यानंतर त्याची जी साल असते ती व्यवस्थित काढून घ्यायची. त्यानंतर भोपळ्याचे तुकडे करून घ्यायचे असतील तुम्हाला तर ते घेऊ शकता. पण मी इथे काय केलेलं आहे, मी इथे अर्धा भोपळा यूज करणार आहे आणि अर्ध्या भोपळ्याची भाजी करणार आहे. तर इथे मी अर्धा भोपळा घेतलेला आहे, तो मधून कट करून घेतला आणि त्याच्या आतमध्ये जे बी असतं ते बी काढून घ्यायचं. बी काढून झालं की मग तो किसून घ्यायचा आहे. आता किसताना शक्यतो जाड दातांची ही जी किसणी आहे अशा पद्धतीने किसून घ्यायचं आहे. किसून झालं की मग काय करायचं, एका बाउलमध्ये हा किसलेला भोपळा काढून घ्यायचा. आता याच्यामध्ये मी इथे बारीक चिरलेला कांदा घालणार आहे. त्याचबरोबर इथे हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक चिरून, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडंसं आलं किसून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तर याच्यामध्ये तुम्ही बारीक चिरून गाजर घालू शकता किंवा बारीक चिरून याच्यामध्ये तुम्ही शिमला मिरची देखील घालू शकता. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीने याच्यामध्ये ॲड ऑन करू शकता. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्याआधी याच्यामध्ये घालायचं आहे 2 चमचे याच्यामध्ये मी जिरं घातलेलं आहे. त्याचबरोबर 1 चमचा याच्यामध्ये मी थोडीशी हळद घातलेली आहे आणि 1 चमचा लाल तिखट घातलेली आहे. हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे लाल तिखटाचं प्रमाण थोडंच ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि यामध्ये घालायचं आहे गव्हाचं पीठ. इथे मी 1 वाटी गहू घेतलं होतं. त्याच्यामध्ये थोडं पीठ फक्त मी ठेवलेलं आहे वाटीमध्ये. बाकीचं सगळं यामध्ये घातलेलं आहे. व्यवस्थित हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आणि व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर मला इथे थोडं कमी वाटलं पीठ त्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं अजून पीठ घालणार आहे. शक्यतो मी याच्यामध्ये 1 वाटी पीठ इतकं घातलेलं आहे. आता पुन्हा एकदा याच्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये खायचा सोडा घालू शकता, पण मी इथे नाहीये घातलेला. खायचा सोडा न घालता खूप छान असे हे धिरडे तयार होतात. छान त्याला जाळी देखील सुटते. तर आता बॅटर रेडी झालेलं आहे. इथे मी तवा घेतलेला आहे. तो गॅसवरती गरम करून घ्यायचा. त्याला सगळीकडून व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. तेल लावून झालं की मग पळीच्या सहाय्याने बॅटर मधोमध ओतून त्याचे धिरडे काढून घ्यायचे आहेत. आता ही साईड जी आहे ती व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आहे. खालची साईड व्यवस्थित भाजून झाली की मग हलक्या हाताने आपल्याला हे जे धिरडं आहे ते आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान सुरेख असा रंग आलेला आहे. आता दोन्ही साईडनी छान कलर येईपर्यंत किंवा छान आपलं असं डाग पडेपर्यंत आपल्याला हे धिरडे भाजून घ्यायचे आहेत. सॉस सोबत सुद्धा छान लागतात किंवा तुम्ही खोबऱ्याच्या चटणी सोबत सुद्धा देऊ शकता. मुलांना टिफिनला सुद्धा देण्यासाठी एकदम बेस्ट असा ऑप्शन आहे. तर नक्की ट्राय करून बघा. माझे व्हिडिओज जर का तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.